हे भारतीय भांडवल बाजाराचे घटक आहेत असं म्हटलं जाईल. आता आपल्याला पाहायचं आहे भारतातील भांडवल बाजाराची भूमिका. भारतातला जो भांडवल बाजार आहे, ज्याला आपण कॅपिटल मार्केट म्हणतो, तर हा भांडवल बाजाराची भारतामध्ये काय भूमिका आहे, तर ती या मुद्द्यांद्वारे आपल्याला बघायची आहे. पहिला मुद्दा दिलेला आहे दीर्घकालीन मुदतीची बचत. भारतातले जे भांडवल बाजाराची जी भूमिका आहे ती दीर्घकालीन मुदतीची बचत म्हणून दिलेली आहे की औद्योगिक संस्था आणि सरकारकडून गुंतवणुकीच्या निधीची मागणी असते. जो गुंतवणूक करतात लोक निधी बँकांमध्ये, प्रायव्हेट बँकांमध्ये, तर त्या निधीला कोणाकडून मागणी असते? एक औद्योगिक संस्था म्हणजे कंपन्या आणि सरकारला सुद्धा पैशाची आवश्यकता असते, तर यांची मागणी असते. परंतु ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्रोतांची उपलब्धता अपुरी असते. भांडवल बाजार सुरक्षा रोख्यांच्या विक्रीतून लोकसंख्येच्या विविध भागातील दीर्घ मुदतीच्या बचतीस एकत्रित करण्यास मदत करतो. तर हा जो भांडवल बाजार आहे, हा भांडवल बाजार कोणतं काम करतो? लोकांजवळची जी बचत आहे, जी विखुरलेल्या अवस्थेत आहे, ती गोळा करून सरकारला आणि औद्योगिक संस्थांना दीर्घकालीन आर्थिक मदत पुरवण्यासाठी उपलब्ध करून देतो. हे असं साध्या सोप्या शब्दात आपल्याला सांगता येईल की दीर्घकालीन मुदतीची बचत कशी होते. भांडवल औद्योगिक संस्थांसाठी, सरकारसाठी दीर्घकालीन निधीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, कारण भारत हा विकसनशील देश आहे. तर यात बऱ्याचशा सुधारणा अजून बाकी आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आरोग्याच्या सुविधा आहे, शैक्षणिक सुविधा आहेत, संरक्षणाच्यासाठी पैसा पाहिजे. तर ह्या सर्व पूर्ण करण्यासाठी सरकारला सुद्धा पैशाची गरज असते. परंतु ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जे काही आर्थिक स्रोत सध्या उपलब्ध आहेत ते पुरेसे नाहीत. त्याद्वारे दीर्घकालीन कर्जपुरवठा उपलब्ध होऊ शकत नाही. तर हा भांडवल बाजार काय करतो? तर अशाच सुरक्षित रोख्यांच्या विक्रीतून लोकसंख्येच्या विविध विभागातील दीर्घ मुदतीच्या बचतीस एकत्रित करण्याचं काम करतो. जसं शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवणूक करतो, तर ह्या एखाद्या कंपनीत गुंतवणूक असते आणि ती कंपनीला मग ते भांडवल उपलब्ध होते. सरकारी कंपन्यांमध्ये जर शेअर आपण विकत घेतले तर त्या कंपनीला, सरकारच्या कंपनीला ती भांडवल उपलब्ध होईल आहे ना. अशा पद्धतीनं दीर्घकालीन मुदतीची बचत करण्यासाठी भांडवल बाजाराची महत्त्वाची भूमिका आहे. दुसरा भूमिकेचा मुद्दा दिलेला आहे समभाग भांडवल पुरवणे. भांडवल बाजाराची एक भूमिका आहे की समभाग भांडवल म्हणजे इक्विटी शेअर म्हणतो आपण त्याला, भाग भांडवल. तर भांडवल बाजार हा उद्योजकांना समभाग भांडवल प्रदान करतो, मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच व्यवसाय कार्यवाहीसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. समभाग भांडवल उपलब्ध करण्यासाठी भांडवल बाजार काय करतो? कार्य करतो आणि भांडवल प्रदान करतो. त्याचा उपयोग मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि व्यवसाय कार्यवाहीसाठी करण्यात येतो. उदाहरणार्थ समजा आपण रिलायन्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले, भाग खरेदी केले, तर ते पैसे रिलायन्स कंपनीला जातील, त्याच्या मोबदल्यात आपल्याला भाग मिळतील. तर आपला पैसा रिलायन्स कंपनी कशासाठी वापरेल? एकतर त्या कंपनीसाठी एखादी जमीन लागेल, इमारत लागेल, फर्निचर लागेल, गाडी लागेल, तर ती मालमत्ता खरेदी करण्यासाठी करू शकते किंवा व्यवसायाचे इतर आणखी कुठं गुंतवण्यासाठी सुद्धा त्या निधीचा उपयोग करता येऊ शकतो. तर हा एक भांडवल बाजाराची भूमिका आहे भारतासाठी. भारतातला जो भांडवल बाजार आहे तो समभाग उपलब्ध करून देतो किंवा प्रदान करून देतो, समभाग भांडवल. तिसरी भूमिका आहे भांडवल बाजाराची परिचालन करतो किंवा कार्यवाही कार्यक्षमता. परिचालन म्हणजे कार्यवाही कार्यक्षमता. तर भांडवली बाजार हा व्यवहारातील खर्च कमी करतो व व्यवहार प्रक्रिया सुलभ करून समभागाच्या खरेदी विक्रीतील निरसनाचा वेळ कमी करून कार्यवाही कार्यक्षमता प्राप्त करण्यास मदत करतो. परिचालन कार्यवाही करतो म्हणजे वेळेची बचत करतो, म्हणजे इंटरनेटद्वारे आपण भागांची खरेदी विक्री करू शकतो, भांडवल उपलब्ध होते कंपनीला ताबडतोब, आपल्याला सुद्धा शेअर्स ताबडतोब डीमॅट अकाउंटमार्फत मिळतात. आणि ही जी खरेदी विक्रीतील निरसन म्हणजे खरेदीची आणि विक्रीची जी काही प्रक्रिया असते ते निरसन म्हणजे योग्य त्या वेळेपर्यंत पूर्ण करणे, वेळेचे कमी करून कार्यवाही कार्यक्षमता प्राप्त करण्यास मदत करते. तर अशी परिचालन कार्यवाही कार्यक्षमता करतो. भांडवल बाजाराची चौथी भूमिका आहे त्वरित मूल्यांकन करणं शक्य होते. त्वरित मूल्यांकन म्हणजे काय? तर भांडवल बाजार समान समभाग आणि कर्जामध्ये रोखे, कर्ज रोखे,
साधनांचे उचित आणि त्वरित मूल्य निश्चित करण्यास मदत होते. भांडवल बाजारामुळे जे काही शेअर्स आहेत, जे काही कर्ज रोखे आहेत किंवा रोखे आहेत सरकारचे, तर त्याचं मूल्य व्हॅल्यू काय आहे हे त्वरित आपल्याला कळू शकते या भांडवल बाजारामध्ये. कारण इंटरनेटच्या दयेनं आणि नवनवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला कोण्या कंपनीच्या भागाची किंमत किती चालू आहे हे आपल्याला घरबसल्या इंटरनेटद्वारे समजू शकते आणि उचित योग्य ते जे योग्य मूल्य आहे ते निश्चित करण्यास मदत होते या भांडवल बाजारामध्ये. आणि 5वी भूमिका आहे भांडवल बाजाराची समन्वय, कोऑर्डिनेशन साधणं शक्य होते. भांडवल बाजारा वास्तव आणि वित्तीय क्षेत्र, समभाग आणि कर्ज रोखे, सरकारी आणि खाजगी क्षेत्र, देशांतर्गत आणि बाह्य निधी इत्यादीमध्ये एकत्रीकरण करतो. म्हणजे हा जो भारतातला भांडवल बाजार आहे यामध्ये स्थानिक म्हणजे देशातील खरेदी विक्री करणारे लोक, परदेशातील खरेदी विक्री करणारे लोक, सरकारी किंवा प्रायव्हेट क्षेत्रातले आणि वास्तव आणि वित्तीय क्षेत्रामधले सर्वांचे एकत्रीकरण या भांडवल बाजारामध्ये होते. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी कुठं जायची आवश्यकता पडत नाही, एकाच ठिकाणी सर्व व्यवहार होतात सर्व क्षेत्रामधले. तर त्याला समन्वय साधणंसुद्धा शक्य होते. तर अशा पद्धतीनं या 5 मुद्द्यांद्वारे भारतातली भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करता येते. आता पुढे दिलेलं आहे भांडवल बाजाराच्या समस्या. तर भारतातला जो विशाल देश आहे, भारतातला विशाल लोकसंख्या असलेला, खूप कंपन्या असलेला, तर त्या तुलनेने भांडवल बाजारामध्ये काही समस्यासुद्धा आहे. कारण इतर विकसित देशाचा जो भांडवल बाजार आहे आणि भारताचा जो भांडवल बाजार आहे त्यामध्ये काही ना काही कमतरता आढळून येतातच आपल्याला. तर त्या कमतरता, अडचणी, समस्या कोणत्या आहेत तर त्या पाहायच्या आपल्याला. पहिली समस्या आहे वित्तीय घोटाळे. वाढत्या आर्थिक घोटाळ्यांचा परिणाम म्हणजे भांडवल बाजारातील न भरून येणारा तोटा. यामुळे सार्वजनिक अविश्वास देखील वाढला आहे आणि वैयक्तिक गुंतवणुकीबाबतचा आत्मविश्वास कमी झालेला आहे. भांडवल बाजाराची सर्वात पहिली महत्त्वाची समस्या आहे की मोठे आर्थिक घोटाळे भारतातल्या भांडवल बाजारात आजपर्यंत झालेले आहेत. आणि त्यामुळे जसं उदाहरण द्यायचं झालं तर 1992चा स्कॅम घोटाळा पाहिला आपण, हर्षद मेहताचं नाव घेतलं जातं है ना. आणि त्यानंतरसुद्धा अनेक छोटे मोठे आर्थिक घोटाळे झालेले आहेत. आणि त्यामुळे काय होते, छोटे छोटे जे गुंतवणूकदार असतात त्यांचं आर्थिक नुकसान होते आणि ते न भरून येणारं असते. त्यामुळे जे छोटे गुंतवणूकदार असतात त्यांचा या भांडवल बाजारावरचा जो अविश्वास आहे तो वाढला आहे आणि वैयक्तिक गुंतवणूक लोक करताना प्रत्यक्ष घाबरतात या भांडवल बाजारामध्ये. हे एक प्रमुख समस्या आहे. दुसरी समस्या आहे अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार, इन्सिडर ट्रेडिंग. अंतस्थ माहितगार म्हणजे कंपनीच्या अंतर्गतले जे काही लोक असतात ज्यांना कंपनीची गुप्त माहिती असते, तर ते लोक माहिती काही आपल्या जवळच्या व्यक्तींजवळ लीक करतात. त्यामुळे काय होते, एखाद्या कंपनीच्या शेअरची प्राईस खूप वाढते आणि तिथं आपण जो सर्वसामान्य व्यक्ती गुंतवणूक करतो अशा वेळेस त्या शेअरची किंमत पडायला सुरुवात होते, कमी होते आणि त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदाराला आपला तोटा सहन करावा लागतो. तर अशा पद्धतीनं जे अंतस्थ माहितीगार असतात किंवा फेरफार करणारे, किंमतची फेरफार करणारे जे लोक असतात ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. तर अशा बेकायदेशीर पद्धतीच्या भांडवल बाजाराचा सुगम कार्यवाहीवर परिणाम झालेला आहे. म्हणजे कायद्यामध्ये मान्य नाही, कोणत्याही कंपनीतले जे कर्मचारी असतात ते आपल्या कंपनीची माहिती बाहेर बाजारपेठेमध्ये देऊ शकत नाहीत आणि परंतु असं किंमतची गैरफेरफार, अंतस्थ माहितगार, गैरप्रकारे केलेली किंमत हाताळणी आणि स्वतःच्या फायद्यासाठी काही व्यक्तींच्या मदतीने खरेदी विक्री करून भागाच्या किमती वाढविणे, ज्याला आपण किंमत गैरफेरफार म्हणतो आणि आपला फायदा करून घेणे म्हणतो. तर ही सुद्धा एक भारतीय भांडवल बाजाराची समस्या आहे. तिसरी समस्या दिलेली आहे कर्जाची अपुरी साधने. कर्जाच्या साधनांमध्ये जसं रोखे आहे, कर्ज रोखे आहे इत्यादींचा समावेश होतो. गुंतवणुकीचे कमी प्रमाण, देयकांची जास्त किंमत, लघु व मध्यम उद्योगांना प्रवेश नसल्यामुळे कर्जाच्या सुरक्षिततेमध्ये जास्त व्यापार होत नाही. म्हणजे कर्ज देण्याची साधने अपुरी आहेत. रोखे आणि कर्जरोखेच फक्त कर्ज देण्याच्या साधनांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि गुंतवणुकीचे प्रमाण कमी आहे, देयकांची किंमत जास्त आहे आणि लघु व मध्यम उद्योगांना सुद्धा यात प्रवेश लवकर मिळत नाही. जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत किंवा लघु उद्योजक आहेत तर ते आपले रोखे बाजारावर, शेअर मार्केटवर नोंदणी करू शकत नाहीत. त्याला काहीतरी ठराविक भांडवलाची मर्यादा असते. तर अशामुळे
कर्जाची अपुरी साधने ही सुद्धा भारतीय भांडवल बाजाराची एक प्रमुख समस्या आहे. चौथी समस्या आहे व्यापाराच्या प्रमाणातील घट. गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्यवहाराची उपलब्धता व प्राधान्य असल्यामुळे प्रादेशिक शेअर बाजारामध्ये व्यापाराच्या प्रमाणात तीव्र घट झाली आहे. कारण गुंतवणूकदार बॉम्बे वायदे बाजार आणि नॅशनल वायदे बाजार या भाग बाजारातील रोख्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. म्हणजे जे छोटे छोटे शेअर मार्केटचे बाजार होते पूर्वी, जसं भारतातल्या ज्या रोखे बाजार आहेत ते साधारणतः 24 रोखे बाजार आहे असं म्हटलं जातं. त्यापैकी 2 प्रमुख बॉम्बे वायदे बाजार आणि नॅशनल वायदे बाजार या 2 शेअर बाजारांमध्येच आपल्याला व्यवहार होताना जास्तीत जास्त दिसून येतो आणि बाकीचे जे प्रादेशिक शेअर बाजार आहेत त्यामध्ये लोकांचा कल कमी झालेला आहे. तर ही सुद्धा एक समस्या आहे की जे भारतातल्या व्यापाराच्या प्रमाणात घट झालेली आहे. कारण गुंतवणूकदारांनी ऑनलाईन व्यवहाराला प्राधान्य दिलेलं आहे आणि हे जे 2 शेअर बाजार आहेत बॉम्बे वायदे बाजार आणि नॅशनल वायदे बाजार हे ऑनलाईनवर खरेदी विक्री करतात. तर त्यामुळे याकडे लोक जास्त गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात आणि इतर प्रादेशिक शेअर बाजारामध्ये लोक कमी प्राधान्य देतात. ही एक समस्या आहे. 5वी समस्या आहे माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. एखाद्या कंपनीच्या शेअर बाजारातील किमतींनी सध्याच्या किमतीमध्ये सर्व उपलब्ध माहिती समाविष्ट केली तर बाजार माहितीनुसार कार्यक्षम असल्याचे म्हटलं जाते. तथापि प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील शेअर बाजारात माहितीची कार्यक्षमता कमी आहे. म्हणजे जी प्रभावी माहिती पाहिजे गुंतवणूकदारांना ती तात्काळ मिळणं शक्य होत नाही. म्हणजेच कंपनीची जी सर्व आर्थिक परिस्थिती आहे, बॅलन्स शीटमधल्या सर्व गोष्टी आहेत, त्या सर्व शेअरच्या किमतीमध्ये समाविष्ट केला तर बाजार कार्यक्षम असल्याचं म्हटलं जातं. परंतु भारतासारख्या विशाल देशामध्ये आणि टेक्नॉलॉजीचा अभाव आहे. इतर आर्थिक देश जे विकसित देश आहेत त्या देशातले जो शेअर बाजार विकसित झालेला आहे, टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे, त्या तुलनेत माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव भारतातल्या शेअर बाजारात असल्याचं आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने हे 5 मुद्दे भारतातील शेअर बाजाराच्या समस्या, अडचणी म्हणून सांगता येतील. तर खाली एका बॉक्समध्ये तुम्हाला शोधा पाहू म्हणून दिलेलं आहे. तर काय शोधायचं आहे तुम्हाला? प्रादेशिक वायदे बाजारांची यादी तयार करायची आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की भारतातले जे प्रमुख वायदे बाजार आहेत ते प्रमुख 2 आहेत. एक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्सचेंज. इतरही वायदे बाजार भारतामध्ये कार्यरत आहेत, परंतु या 2 वायदे बाजारामध्ये जास्त लोक ट्रेडिंग करतात. तर असे इतर जे प्रादेशिक वायदे बाजार आहेत त्यांची यादी करायची आहे. जसं मी उदाहरणार्थ तुम्हाला 2-4 सांगतो. जसं उदाहरणार्थ आहे कोलकाता वायदे बाजार होता. पश्चिम बंगालची राजधानी आहे ना कोलकाता. तर इथं सर्वात पहिले वायदे बाजार, शेअर बाजार स्थापन झाला होता 1901 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कोलकात्यामध्ये वायदे बाजार स्थापन झाला होता आणि हा दुसरा एशियातला मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. तर कोलकात्याचा जो वायदे बाजार आहे हा सुद्धा एक प्रादेशिक वायदे बाजार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर INX आहे, इंडिया INX बाजार म्हणतो ज्याला आपण, तो 2017मध्ये स्थापन झाला होता. त्याच्यानंतर NSE IFS आहे. तर हा जो वायदे बाजार आहे NSE IFSC. त्यानंतर मेट्रोपॉलिटिकल स्टॉक एक्सचेंज आहे. त्यानंतर MCX आहे जो 2003मध्ये स्थापन झाला होता, ज्याच्यावर कमोडिटी मार्केट चालते. जसं सोने खरेदी विक्रीचे व्यवहार, कृषीमधल्या ज्या वस्तू आहेत सोयाबीन, कापूस वगैरे, ज्याला आपण कमोडिटी ट्रेडिंग म्हणतो किंवा कमोडिटी मार्केट म्हणतो, तर तो MCXचा बाजार आहे. NCDEX आहे जो 2003मध्ये स्थापन झाला होता. यामध्ये सुद्धा कमोडिटीचे व्यवहार चालतात. आणि ICEX आहे 2017मध्ये स्थापन झाला होता, ICEX. तर असे जे प्रादेशिक वायदे बाजार आहेत त्याची यादी इतर सभोवताली अभ्यास करून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला बनवायची आहेत. प्रादेशिक वायदे बाजार कोणकोणती, त्यांची नावं आहे, कोण्या साली स्थापन झाला होता आणि कशा बाबतीत ट्रेडिंग करतात किंवा कामकाज करतात. तर अशा पद्धतीनं जी प्रादेशिक वायदे बाजारांची यादी तुम्हाला तयार करायची आहे. आता पुढे दिलेलं आहे भारतातल्या भांडवल बाजारातील सुधारणा. भारतातला जो भांडवल बाजार आहे त्यामध्ये काय सुधारणा करण्यात आल्या? चांगला चालावा बाजार, लोकांचा विश्वास वाढावा यासाठी भारत सरकार
नेहमी नवनवीन कायदे आणून भारतातल्या भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवत असते, कंट्रोल ठेवत असते. तर भारतातील भांडवल बाजारातील काही महत्त्वपूर्ण सुधारणा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी दिलेली आहे. तर सर्वात पहिली महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची सुधारणा भारतामध्ये झाली 1988ला. जो सेबी नावाचा कायदा आहे, सेबी म्हणून ओळखला जातो तो, SEBI, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाची स्थापना, ज्याला आपण स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणतो. भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाची स्थापना, स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, 1988ला ज्याची स्थापना झाली होती आणि त्याला वैधानिक मान्यता 1992ला देण्यात आली. म्हणजे भारतातील जे गैरव्यवहार होतात भांडवल बाजारामध्ये ते कमी करण्यासाठी किंवा त्याला गुंतवणूकदारांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी या सेबीची स्थापना करण्यात आली होती 1988ला आणि ते लागू करण्यात आला प्रत्यक्ष 1992ला. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचा कायदा 1992ला लागू झाला आणि ही एक भारतातल्या भांडवल बाजारातली सर्वात महत्त्वाची सुधारणा मानण्यात येते. दुसरी सुधारणा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली 1992मध्ये. जो राष्ट्रीय शेअर बाजार म्हणून, मराठीमध्ये राष्ट्रीय शेअर बाजार आणि इंग्लिशमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज, 1992मध्ये स्थापन करण्यात आला. ही एक सुधारणा भारतीय बाजारामध्ये भांडवल बाजारामध्ये करण्यात आली. तिसरी सुधारणा आहे आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून संगणकीकृत स्क्रीन, ज्याला आपण म्हणतो डिजिटल व्यवहार ज्या ठिकाणी केले जातात त्या व्यापार प्रणाली, SBTS प्रणाली आणली गेली. संगणकीकृत व्यापार प्रणाली, जे शेअरची खरेदी विक्री केली जाते. जसं डीमॅट अकाउंट नाव ऐकलं असेल तुम्ही. इंटरनेटद्वारे आपण घर बसल्या कुठूनही शेअर खरेदी विक्री करू शकतो. कोण्याही कंपनीचे शेअर घेऊ शकतो, विकू शकतो. त्यांच्या वायदे बाजारामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो, है ना. ते प्रणाली म्हणजे संगणकीय व्यापार प्रणाली आणि इंग्लिशमध्ये त्याला SBTS प्रणाली असं म्हणतात. तर संगणकीय व्यापार प्रणाली लागू करण्यात आली. संगणकीय व्यापार प्रणाली लागू करण्यात आली कारण आजच्या आधुनिक युगामध्ये जी संगणकीय व्यवहार चालतात त्याचा भारतीय भांडवल बाजाराला सुद्धा फायदा व्हावा या दृष्टीनं ही प्रणाली, संगणकीय व्यापार प्रणाली आणण्यात आली. कुठूनही आपण जो सामान्य गुंतवणूकदार आहे, कारण पूर्वीच्या काळी जसे इतर बाजार भरतात, आठवडी बाजार म्हणतो आपण, भाजीपाल्याचे बाजार वगैरे, तशीच गर्दी आपल्याला या भांडवल बाजारामध्ये सुद्धा पूर्वी दिसायची. परंतु आता संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात आल्या तेव्हापासून भांडवल बाजारामधली गर्दी कमी झाली. आता घर बसल्या बसून आपण ऑनलाईन पद्धतीनं शेअरची खरेदी विक्री करू शकतो, भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करू शकतो. त्याला संगणकीय व्यापार प्रणाली आणल्या गेली. ही एक महत्त्वाची सुधारणा झाली भारतीय भांडवल बाजारामधली. चौथी सुधारणा झाली डीमॅट खाते. जसं मी याच्या अगोदर सांगितलंच मी तुम्हाला की डीमॅट खाते म्हणजे असं अकाउंट किंवा असं खातं की ज्या अकाउंटमध्ये आपण घेतलेले शेअर्स, आपण घेतलेले भाग इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं साठविले जातात. जसं दिलेलं याच्यात पहा, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुंतवणूकदारांकडून समभागांची सहज खरेदी विक्री सुलभ करण्यासाठी 1996 पासून डीमॅट खातं सुरू केलं गेलं. डीमॅट अकाउंट केव्हापासून सुरू केलं गेलं? 1996 पासून. आणि जर कोणालाही शेअरची खरेदी विक्री करायची असेल, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी डीमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे. आणि डीमॅट अकाउंटद्वारे आपण कोणीही कंपनीचे शेअर्स खरेदी विक्री करू शकतो आणि ते आपल्या अकाउंटवर जमा होत असतात. तर त्याला डीमॅट अकाउंट असं म्हणतात. 1996 साली ही सुधारणा करण्यात आली. पाचवी सुधारणा आहे अमेरिकन ठेव पावती, ज्याला ADR म्हणतात, आणि जागतिक ठेव पावती GDRच्या माध्यमातून ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट आणि ADR म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट. तर या माध्यमातून भारतीय कंपन्यांद्वारे जागतिक निधीमध्ये वाढीव प्रवेशास परवानगी देण्यात आली. म्हणजे परदेशातले लोक भारतामध्ये गुंतवणूक करू शकतात, भारतातल्या भांडवल बाजारामध्ये, आणि भारतातल्या भांडवल बाजारातले लोक किंवा सामान्य लोकसुद्धा परदेशातील भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करू शकतात. जसं उदाहरणार्थ आपल्याला ॲपल कंपनीचा शेअर्स विकत घ्यायचा आहे, फेसबुक कंपनीचा शेअर्स विकत घ्यायचा आहे, तर आपण ज्या अमेरिकन कंपन्या आहेत
त्यांचे शेअरसुद्धा आपण घर बसल्या बसून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीनं याची परवानगी देण्यात आली. 5वी सुधारणा करण्यात आली. गुंतवणूकदारांची जागरूकता वाढविण्यासाठी आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी 2001 मध्ये गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी, ज्याला IEPF असं म्हणतात, जसं त्याचा लॉंग फॉर्म होईल एज्युकेशन प्रोटेक्शन फंड म्हणतो आपण त्याला, ची स्थापना करण्यात आली 2001 मध्ये. तर अशा पद्धतीने ह्या 5 सुधारणा भारतातल्या शेअर बाजारामध्ये किंवा भांडवल बाजारामध्ये करण्यात आल्या, जेणेकरून चांगल्या पद्धतीनं व्यवहार होऊ शकेल, लोकांचा विश्वास वाढू शकेल. तर अशा ठिकाणी या आणखी खाली तुम्हाला माहीत आहे का म्हणून 2 फरक स्पष्ट करासारखे बॉक्स दिलेले आहेत. अर्थव्यवस्थेतील आर्थिक धोरण दिलेलं आहे भारताचं, अर्थव्यवस्थेतलं आर्थिक धोरण, मौद्रिक धोरण आणि राज्य वित्तीय धोरण. म्हणजे फरक स्पष्ट करा आहे हा मौद्रिक धोरण आणि राज्य वित्तीय धोरण. तर तो फरक स्पष्ट करा, चांगला तुम्ही वाचून घ्यायचा आहे. जसं पहिला मुद्दा आहे, मध्यवर्ती बँकेमार्फत अंमलबजावणी केली जाते मौद्रिक धोरणाची, आणि राज्य वित्तीय धोरणाची केंद्र सरकारमार्फत अंमलबजावणी केली जाते. मौद्रिक धोरण पैशाच्या पुरवठ्याशी निगडीत आहे, तर राज्य वित्तीय धोरण कर आणि खर्चाशी निगडीत आहे. मौद्रिक धोरण वित्तीय स्थिरता हे त्याचं ध्येय आहे, आणि आर्थिक सामाजिक विकास हे राज्य वित्तीय धोरणाचं ध्येय आहे. हे संख्यात्मक स्वरूपाचं आहे मौद्रिक धोरण, आणि राज्य वित्तीय धोरण हे गुणात्मक स्वरूपाचं आहे. तर अशा पद्धतीनं हा फरक स्पष्ट करा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं भारतातला नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट आणि भांडवल बाजार हा आपण या व्हिडिओमध्ये शिकलो. तर या भांडवल बाजारावरचा हा 4 नंबरचा व्हिडिओ 9व्या प्रकरणाचा आपला इथं संपला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.